जर नहीं उठाना होता ऐसा नसीम, मी त्यांना बघून पाहिलं कि नसीम भाई आज मैं जो कुछ भी हूं ना ये कोकण के वजह से हूं और अंदर हमारे कोकण के लिए ऐसे 100 आमदारकी को मैं कुर्बान कर सकता हूं हे बोलून त्यांचा सल्ला होता। अरे मी राणे साहेबांचा छाव आहे, मला राणाच्या नेत्यांनी कधी घाबरायला कधी शिकवलं नाही आणि दुखण्याला तर कधीच शिकवलं नाही। फरक आहे म्हणून ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि आपण लढायला सुरू करू। ते 320 कोटी कसे ह्या बिल्डरातून वसूल करायचे ते तुम्ही माझ्यावर सोडा। आता हे झाल्यानंतर 1 आठवड्यामध्ये जाईल भेटायला जीएमला आणि महापालिका आयुक्त सांगेन आता मी पण आलेलो आहे मैदानामध्ये। आता वाकडे नजरेने गावात बघून बघा, बघतो कोण खाजगीकरण करून दाखवतो। आता कोणाची हिंमत आहे? माझ्या बीएसटीच्या कामगारांच्या इच्छेविरुद्ध एक गोष्ट आतापासून बीएसटी मध्ये होऊन देणार नाही एवढी शपथ आणि विश्वास तुम्हाला काय ताकद लावायची याची पूर्ण पद्धतीने ताकद तुम्हाला लावून दाखवतो। फक्त ताकदीचं खरं बोलतो ना, खरं चार्जिंग हे तुमच्याकडून येईल तुम्हाला सांग। तुम्ही योग्य पद्धतीने अगर मागे उभं राहायलाच नाही, मोठ्या संख्येने उभं राहायलाच नाही, मला त्या मेंबरशिप मध्ये अगर वाढ दिसली नाही तर तुम्हाला मी पण त्या बीएसटीच्या जीएम आणि ह्याच्याकडे दिसणार नाही। इथे आउटगोईंग आणि इनकमिंग दोनच चालू आहे, मातोश्रीचा विषय नाही। तुम्ही मला ताकद द्या आणि मी तुम्हाला ताकद देणार आहे। लक्षात घ्या, तुम्ही ताकदीने उभा राहा आणि मग तुम्हाला दाखवतो काय करू शकतो। अहो सगळे आमदार जेव्हा त्या विधिमंडळामध्ये असतात तेव्हा सगळ्यांना माहिती आहे ह्या 5 वर्षामध्ये राणे साहेबांच्या एका आमदाराने विधानसभेमध्ये काय करू शकतो हे पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे। एका आमदार म्हणून तुम्ही फक्त माझ्या ताकदीने माझ्या बरोबर उभा राहा। जे काय करायचंय, जे काय घडवायचंय सगळ्या गोष्टी घडून दाखव। पण पहिली संधी आता आपल्याला ह्या लोकसभेच्या निमित्ताने मिळते। शिवसेनेने आपल्या बरोबर काय केलं बीएसटीच्या ह्याच्या संपाच्या वेळी, तो जो काय जखम आहे ना तो मिटायला देऊ नका। आठवा ती सकाळ जेव्हा तो नोटीस घेऊन तो अधिकारी आपल्या दरवाजाकडे उभा होता, 8 ते 9 दिवसाची प्रत्येक सकाळ आणि तो दिवस जेव्हा आपण आशाने ह्यांच्याकडे बघत होतो की आम्हाला उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना आणि त्यांचे युनियन आम्हाला न्याय देईल, आणि तेव्हा आपल्यासाठी कोण उभं राहिलं आणि कोणाच्या ताकदीमुळे आम्ही त्यांच्या विरुद्ध लढू शकलो ह्या गोष्टी तुम्ही आठवणीत ठेवून या लोकसभेकडे बांधवा नका। लोकसभेमध्ये आपल्या हक्काचा उमेदवार म्हणून आज राणे साहेबांचा मुलगा डॉक्टर निलेश राणे आज त्या उमेदवार म्हणून महाराष्ट्र सभेत शकतात। तुम्ही फक्त आम्हाला या लोकसभेमध्ये ताकद द्या, शिवसेनेकडून वचपा काढा, त्यांना सांगून द्या की आम्हाला तुम्ही गृहीत धरलं ना तर आता आम्ही आमचा हक्काचा खासदार रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये तुम्हाला निवडून आणून दाखवू आणि मग बघा तुम्हाला पुढे काय आहे। संधी आहे बांधवांनो आपल्याला काहीतरी दाखवण्याची आणि करण्याची। आपल्याला आपली ताकद दाखवायची आहे, ह्या लोकांना दखल घ्यायला लावायचंय। आणि ह्या सरकारकडे जोपर्यंत तुम्ही काही वेडवाकलं करत नाही ना तोपर्यंत काही हे लोक दखल घेत नाही। तुम्ही विचार करा, अहो सर्वात आक्रमक असलेल्या मराठा समाजाला 58 मोर्चे काढायला लागले ह्या सरकारच्या विरुद्ध, 58। आणि मग ते असंख्य आंदोलनं झाली आणि मग त्यानंतर त्या लोकांनी मराठा आरक्षण जाहीर केलं। तुम्ही आपण जोपर्यंत ह्या लोकांना आपली ताकद दाखवत नाही, निवडणुकीच्या माध्यमातून आपली एकजूट दाखवत नाही, तोपर्यंत हे लोक आपल्या बाजूला उभं राहणार नाही आणि आपल्या मागण्या पूर्ण करणार नाही। हे पण तुम्हाला ह्या निमित्ताने मी सांगतो। फक्त आपण सगळेजण एक ताकदीने जे काय आपल्याला ताकद दाखवायचंय, जो काय आपल्याला जोर दाखवायचाय, यावर्षी लोकसभा आणि विधानसभाची निवडणूक आहे, पुढच्या वर्षी आपल्या सोसायटीची निवडणूक आहे। आज हे सभासद आपण सुरू करू ते पुढच्या वर्षी पुढच्या सोसायटीमध्ये सत्ता ही समर्थ बेस्ट कामगार संघटनेचीच असली पाहिजे असा निर्धार तुम्ही करा। काय घ्यायचं आहे आम्हाला कोणाच्या फुगड्या कोणाच्यावर
लढाई करायची नाही. तुम्ही ताकदीने लढायला तयार असाल तर मी तुम्हाला पूर्ण ताकद देण्यासाठी तयार आहे, हे पण ह्या मंचाच्या निमित्ताने तुम्हाला. फक्त बीएसटीच्या कामगारांमध्ये विश्वास, त्या बीएसटीच्या प्रशासनामध्ये आपला दरारा तयार करण्याचं काम आपण ह्या माध्यमातून इथून आपल्याला सुरू करायचं. म्हणून आपली जास्त वेळ न घेता आपण सगळेजण एक ताकदीने ह्या पुढे लढायचं आहे. मला कुठेही कमी पडायचं नाही. जसं संभाजी चव्हाणांनी सांगितलं, आता ह्या पुढे माझ्या स्पीडने तुम्ही पळायला तुम्ही खरं म्हणलं तर सुरू करा. आता मुळमुळीत मला चालत नाही हे त्यांना माहिती आहे. कारण आपलं काम तसं चोख असतं, जसं आपला बॉस तसा आम्ही आहोत. शेवटी आमच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, कामाच्या पद्धतीमध्ये वाटलं पाहिजे हे राणे साहेबांचे कार्यकर्ते, राणे साहेबांची संघटना. मुळमुळीत हे विषय, मुळमुळीत म्हणजे उद्धव ठाकरेचे कार्यकर्ते, जोरदार आणि भक्कम म्हणजे राणे साहेबांचे कार्यकर्ते, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही ताकदीने आतापासून एकजुटीने आपण काम करू. कार्यकर्त्यांच्या प्रत्येक सदस्याला सांगेन की प्रत्येकाने योगदान ह्याच्यामध्ये दिलं पाहिजे. कुठल्याही पद्धतीचं राजकारण, कुठल्याही पद्धतीने आपली स्पर्धा मला नको आहे. शेवटी तुम्ही कुठल्याही पदावर असाल तर तुम्ही राणे साहेबांचे आहात हे लक्षात घेऊन तुम्ही लोकांनी कर्मचाऱ्याचं काम केलं. मी अध्यक्ष झालो असलं तरी तुमच्या आणि माझ्यामध्ये कधीही फरक मी करणार नाही, एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने. फक्त एकत्र राहू, एकत्र आपण या पद्धतीने लोकांशी बोलू, एकत्र पद्धतीने आपल्या मागण्या मान्य करून घेऊ. समोर असलेले जीएम असेल, महापालिका असेल, राज्य सरकार असेल, आपली कार्यकारिणी एकत्र जो ठराव पास करेल, जी दिशा आणि जी स्ट्रॅटेजी तयार करेल, त्याच्या सगळ्यात अंमलबजावणी करणं हे आपल्या सगळ्यांचं काम असलं पाहिजे. फक्त एका जागे बसून आदेश द्यायचे नाही. माझ्या सकट प्रत्येक कार्यकारिणीच्या सदस्यांनी जे काय वेगवेगळे डेपो आहेत, जे काय ज्यांना आपण प्रमुख नेमलेले आहेत, जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तेव्हा त्या डेपोला भेट द्यायची आणि आपल्या कार्यकर्त्यांची विचारपूस आपण लोकांनी करायची. त्या डेपोवर काय चाललंय, आपला त्या डेपोचे काय प्रश्न आहेत, कुठल्या परिस्थितीमध्ये सगळे विषय चालले आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्या कार्यकारिणीमध्ये आपल्याला विचारल्या जातील आणि त्याबद्दलची आपली चर्चा होणार आहे. आम्हा लोकांना कार्यकारिणीमध्ये साहेब लोक नको, पण कार्यकर्ते पाहिजे. आपण ह्या बीएसटीच्या कामगारांचे सेवक आहोत, आपण त्यांचे प्रतिनिधी आहोत. राणे साहेबांनी आपल्याला फार जबाबदारी ही पदं दिली आहेत. त्या प्रत्येक पदाला न्याय देण्याचं काम हे आपण आजच्या दिवसाच्या माध्यमातून आपण लोकांनी करायचं. म्हणून आपली जास्त वेळ न घेता या पुढचा जो प्रवास हे आपण बोलण्यापलीकडे कृतीतून आपण निश्चित पद्धतीने आपल्या सगळ्यांना दाखवून देऊ. तुम्ही आज मोठ्या संख्येने इथे आलात, मला आशीर्वाद आणि मला साथ आणि मला सहकार्य देण्यासाठी इथे आलेला माझे सगळे सहकारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे असतील, समर्थ कामगार संघटनेचे असतील, आपण सगळेजण एकत्र मिळून राणे साहेबांची ताकद आणि राणे साहेबांचा दबदबा वाढवण्याचं काम ह्या निमित्ताने आपण लोकांनी केलं पाहिजे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने 90% बीएसटीचा कामगार हा आमचा कोकणवासी आणि कोकणातून आहे. तुम्ही तिथे या तर गावी गेला पाहिजे, या तर गावी फोन केला पाहिजे आणि एक सांगितलं पाहिजे, या पुढचा खासदार हा निलेश राणेच झाला पाहिजे. ह्या पद्धतीने आपण प्रचार राणे साहेबांचा आमदार विधानसभेमध्ये विधानसभा गाजवू शकतो, तो उद्या राणे साहेबांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा खासदार म्हणून निलेश राणे पण लोकसभा गाजवतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलाही दोन विचार नाही. फक्त बांधवानं तुमच्या सगळ्यांची साथ आम्हाला लोकांना ह्या निमित्ताने हवं, तुमचे सहकार्य आम्हाला हवंय. राणे साहेब आणि बीएसटीचा हा एक अतूट नाता आहे. आम्ही जेव्हा राजकारणात समाजकारणामध्ये आलो तेव्हा मला आणि निलेशजींना आपल्या सगळ्यांच्या बद्दल नेहमी राणे साहेबांनी फार आपुलकीने आणि सगळ्या आठवणी आम्हाला लोकांना सांगितल्या की 90ची निवडणूक आम्ही कशी लढवली. 90च्या निवडणुकीमध्ये बीएसटीचे कामगार कोकणात जाऊन प्रचार त्यांनी केला नसता तर साहेब म्हणतात नितेश मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नारायण राणे दिसलेच नसते, अशाबद्दलचा विश्वास आपल्या सगळ्यांना अतूट नातं आहे ते परत एकदा घट्ट करण्याची वेळ आपल्या सगळ्या जणांना आहे.
आपल्या जे जे गावामध्ये आपले नाती असतील, मित्र असतील, लोक असतील, एप्रिल 20 ते 27 मध्ये महाराष्ट्राच्या लोकसभेचे मतदान. तुम्ही विचार करा केव्हा जाऊ शकता, कसे जाऊ शकता. तिथे जिल्ह्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आल्यानंतर आम्ही सगळेजण तिथे असू. फक्त एक फोन करा आणि संपर्क करा की नितेशजी आलोय, ह्या गावामध्ये राहतोय, ह्याची परिस्थिती तुम्हाला लवकरच सांगेल आणि निलेश साहेबांना विजय करूनच गावातून घरी जाईल असा निर्धार करून तुम्ही लोकांनी अशा पद्धतीच्या संपर्कात राहू एक दुसऱ्याला ताकद देण्याचं काम आपण ह्या माध्यमातून केलं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण आठवणीत ठेवून आपण सगळेजण कामाला लागा. येणारी लोकसभा आणि विधानसभेनंतर किंवा त्या निमित्ताने जे जे काही बीएसटीचे अन्य जे काही आपले विषय आहेत ते सगळे विषय कसं टप्प्याटप्प्याने घ्यायचे ते तुम्ही माझ्यावर सोडा आणि आमच्या सगळ्या कमिटीवर सोडा आणि परत एकदा एकजुटीने एक ताकदीने बीएसटीच्या कामगारांवर राणे साहेबच राज्य करतात हे परत एकदा आपण आपल्या माध्यमातून दाखवून देऊ आणि सगळी ताकदी समस्त कामगारच्या नेत्याच्या मागे उभी करू एवढं या निमित्ताने मी सांगतो आणि परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि तेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांनी असे आपले ओजस्वी विचार हे आपल्यासमोर मांडले आणि आता